नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे व्हॉट्सअप अकाउंट परमनंटली डिलीट कशा पद्धतीतून करायचं। बऱ्याचशा जणांची व्हॉट्सअप अकाउंट आहे ते परमनंटली डिलीट करायचं असतं। सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजून घ्यायचं जर तुम्ही परमनंटली व्हॉट्सअप अकाउंट जर डिलीट केलं तर तुमचे फोटोज व्हिडिओज आणि जो काही डाटा असेल तो पूर्णपणे डिलीट होणार आहे। ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, नंतर तुमचं व्हॉट्सअपचं अकाउंट परमनंटली डिलीट करायचं आहे। कसं करायचं काय सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो व्हॉट्सअप जी काय आहे तुम्हाला परमनंटली जर डिलीट करायचं असेल तर इझिली तुम्ही करू शकणार आहात। तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून काय करायचं, सगळं काय सेटिंग तुम्हाला सांगणार आणि कसं व्हॉट्सअपचं अकाउंट जी काय परमनंटली डिलीट केल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकणार आहात। पण जो काही तुमचा डाटा असेल, कुणी सुद्धा तुमचा डाटा घेतला असेल पूर्णपणे डिलीट होणार, किंवा तुमचं जर समजा व्हॉट्सअप दुसरीकडे कुठे लॉगिंग असेल तेथून सुद्धा डिलीट होणार आहे। या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि नंतर तुमचं व्हॉट्सअप अकाउंट डिलीट करायचं आहे। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि कशा पद्धतीतून जी की व्हॉट्सअप आहे परमनंटली डिलीट करायचं ते जाणून घेऊ। तर आता तुम्हाला सगळ्यात पहिले तर तुम्हाला याचा व्हॉट्सअप आहे तो तुम्हाला अपडेट करून घ्यायचा। अपडेट केल्यानंतर तुम्हाला जी काय पहिले कसं होतं अपडेटमध्ये वेगळे फीचर्समधून तुम्हाला डिलीट करावं लागत होतं, आता नवीन अपडेटमध्ये तुम्हाला सांगणार कशा पद्धतीने तुम्ही डिलीट करू शकणार। सगळ्यात पहिले तर मी व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घेतो। जसं की मी व्हॉट्सअप ओपन केलं त्यानंतर वर थ्री लाईन दिसेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर सेटिंगमध्ये जायचा आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता इथे बघू शकता इथे कुठे सुद्धा ऑप्शन्स भेटत नाही डिलीटचा। पहिलं कसं होतं इथे खाली तुम्हाला अकाउंट डिलीटचा ऑप्शन भेटत होता आणि लॉगआउटचा पण इथं ऑप्शन भेटत होतं, पण आता नवीन अपडेटमध्ये तुम्हाला इथे बघू शकता नवीन जे काही ऑप्शन्स आले आहेत, बघू शकता इंस्टाग्राम आलं, फेसबुक आलं आहे आणि अशा पद्धतीचे जे की नवीन ऑप्शन्स इथे ॲड झालेत। पण इथे कुठे सुद्धा तुम्हाला जे की आहे डिलीट अकाउंटचा ऑप्शन भेटणार नाही। तर तुम्हाला सांगतो आता हा डिलीट अकाउंटचा ऑप्शन कुठं असणार, अकाउंटमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इथे डिलीट अकाउंटचा ऑप्शन भेटेल, इथे ॲड अकाउंटचा एक ऑप्शन भेटेल। तर तुम्हाला काय करायचं डिलीट अकाउंटवर क्लिक करायचं। सगळ्यात पहिले सांगतो फक्त आजचा व्हिडिओ जो की तुम्हाला नीट पाहायचा आहे, कारण की मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे ह्याच लक्षात ठेवून तुम्हाला डिलीट करायचं आहे। सगळ्यात पहिले तर बरेचसे जण व्हॉट्सअप अकाउंट डिलीट करत नाहीत, पण काही जण जे की असतात व्हॉट्सअप अकाउंट डिलीट करायला त्यांना म्हणजे करायचं असतं पण त्यांना करता येत नाही। तर सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जर त्या चॅट कुठले काय असतील तरीसुद्धा तुम्हाला सांगतो जे की काय होणार आहे, तुमची जी चॅट असेल किंवा काही पर्सनल गोष्टी असतील त्यासुद्धा डिलीट होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्ही अकाउंट डिलीट करण्यापर्यंत काय करू शकता, जे की व्हॉट्सअप आहे ते अनइन्स्टॉल करू शकता। जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही बिंदास्त करू शकता, काही हरकत नाही। पण ज्या काही चॅट्स म्हणा, काही फोटोज म्हणा, सगळं जे काही आहे पूर्णपणे डिलीट होणार आहे आणि त्या नंबरनं तुम्ही डबल जे की अकाउंट आहे ते ओपन करू शकणार आहात। असं नाही की एकदा डिलीट केल्यानंतर नंतर ओपन होत नाही, होतं। सगळ्यात पहिले तर इथे डिलीट अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर असा इंटरफेस येईल। त्यानंतर इथे चेंज या नंबरवर क्लिक केलं तर तुम्हाला नंबर चेंज करू शकता। दुसऱ्या नंबरवर जर डिलीट करायचं असेल तरी सुद्धा इथं चेंज नंबरवर क्लिक करून तुम्ही दुसऱ्या नंबरवरचे डिलीट करू शकणार आहात। त्यानंतर इथे कंट्री इंडिया ठेवा आणि तुमचा जे की मोबाईल नंबर असेल अशा पद्धतीतून तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। जे अकाउंट तुम्हाला डिलीट करायचं आहे त्याचा नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर डिलीट अकाउंटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता कनेक्टिंग अशा पद्धतीतून होईल। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इथे थोडंसं लोडिंग घेईल आणि माझे इंटरनेट आहे ते ऑफ आहे, तर मी इथून काय करतो इंटरनेट ऑन करून घेतो, कारण की इंटरनेटची गरज आहे। जसं की मी इंटरनेट आता ऑन केले बघू शकता। त्यानंतर इथे काही सुद्धा करायचं नाही, इथे डिलीट अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं। 2 ते 3 प्रोसेस आहेत, इझिली डिलीट होणार आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे डिलीट अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जे की अकाउंट आहे तुमचं परमनंटली डिलीट होणार आहे, पूर्णपणे डाटा बिटा सगळं काय तुमचं ग्रुप्स सगळं डिलीट होणार आहे जर तुम्ही डिलीट अकाउंटवर क्लिक केलं तर। आता मी करणार नाही कारण तुम्हाला हे अकाउंट डिलीट करायचं नाही। जर तुम्हाला करायचं असेल तर इझिली अशा स्टेपमध्ये तुमचं जे की व्हॉट्सअपचं अकाउंट आहे ते परमनंटली तुम्ही डिलीट करू शकणार आहात। हा होता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की आपलं जे की व्हॉट्सअपचं अकाउंट परमनंटली डिलीट कशा पद्धतीतून करायचं। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तो तुमच्या मित्रांपर्यंत किंवा तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा, कारण की सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। बऱ्याचशा जणांना जे की व्हॉट्सअपचं अकाउंट परमनंटली डिलीट करता येत नाही, तर अशा पद्धतीतून तुम्ही जे की अकाउंट आहे डिलीट करू शकणार आहात। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।